नमस्कार. झिम्माड काव्य समूह आयोजित कविता समजून घेताना या उपक्रमाच्या आजच्या भागात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सभोवतालच्या जगण्याचा धांडोळा घेत आत्मशोधाचा प्रवास करणारी ज्यांची कविता आहे अशा कवयित्री प्रतिभा सराफ यांच्या उमलावे आतुनीच या कविता संग्रहावर आज बोलणार आहेत सुजाता राऊत. सुजाता राऊत या स्वतः एक उत्तम कवी आहेत, प्राध्यापक आहेत, अनेक पुस्तकांचे अनुवाद केलेले आहेत, ललित लेख संग्रह, कथा संग्रह असा त्यांचा लेखन प्रवास आहे. तर ऐकूयात सुजाता राऊत यांच्याकडून कवयित्री प्रतिभा सराफ यांच्या कविता संग्रहाचे परीक्षण. नमस्कार, मी सुजाता राऊत. झिम्माड काव्य समूहाच्या कविता समजून घेताना या उपक्रमामध्ये आज मी कवयित्री प्रतिभा सराफ यांच्या उमलावे आतुनीच या कविता संग्रहावर बोलणार आहे. मला एका जुन्या लोककथेची आठवण येते. भिंतीशी बोलणारी बाई. एक एकाकी अशी बाई असते आणि तिने तिच्या मनामध्ये खूप काही साठवून ठेवलेलं असतं. त्यामुळे तिच्या मनामध्ये अनेक शल्य भरलेली असतात, विषाद असतो मनामध्ये. आणि त्यामुळे होतं काय की तिचं मन आणि शरीर हे अतिशय जड होऊन जातं. एक दिवस ती घराबाहेर पडते आणि गावाच्या वेशीवर असणाऱ्या एका पडक्या घरापाशी येऊन थांबते. आणि त्यावेळी ती स्वतःला व्यक्त करू लागते. स्वतःच्या व्यथा, स्वतःचं मन उलगडून ती त्या भिंतींशीच बोलू लागते. आणि त्यामुळे होतं काय की त्या भिंती एक एक करून कोसळू लागतात. तिचे शब्द ऐकून त्या भिंती हळूहळू तिथून नाहीशा होतात, कोसळून जातात. आणि तिला समजतं की आपल्यावरती आता अथांग असीम असं आभाळ पसरलेलं आहे. आणि त्या क्षणी तिचं मन आणि शरीर हे दोन्ही हलकं होऊन जातं. मला वाटतं आज समकालात लिहिणाऱ्या कवयित्रींच्या बाबतीत हे अतिशय खरं आहे की त्यांनी स्वतःचे विचार, स्वतःच्या व्यथा आणि स्वतःच्या अभिव्यक्ती संपूर्णपणे आज इतक्या स्पष्ट शब्दांमध्ये त्या व्यक्त करू पाहतायत. आणि त्यामुळेच एक त्यांचा हा स्त्री जाणीवेचा प्रवास अतिशय सुंदर रीतीने चाललेला दिसतो. अशा कवयित्रींमध्ये महत्त्वाचं नाव आहे प्रतिभा सराफ. मूलतः त्यांनी म्हणजे त्या साहित्यिका आहेत. त्यांनी आज अनेक प्रकारचे साहित्य प्रकार हाताळलेले आहेत. पण त्या मूळच्या त्यांचा पिंड हा कवयित्रीचा आहे. आणि याची ग्वाही देणारा हा त्यांचा संग्रह आहे, तो म्हणजे उमलावे आतुनीच. नावाप्रमाणे अतिशय उत्कट, काव्यात्म आणि तरल अशा या कविता आहेत. या कवितेच्या संदर्भात आपल्याला दोन प्रकारात त्या कवितांची मांडणी आपल्याला बघता येईल. एक तर यामध्ये काही स्त्रीचं भावविश्व व्यक्त करणाऱ्या कविता आहेत, त्याचबरोबर त्यामध्ये एक वैयक्तिक स्वरूपाच्या कविता सुद्धा आहेत. स्त्रीचं भावविश्व व्यक्त करणाऱ्या कविता असल्या तरी त्या कुठेही आकांत मांडणाऱ्या कविता नाहीत. या संपूर्ण संग्रहाचं अगदी एका वाक्यात वर्णन करायचं म्हटलं तर मला असं वाटतं की एखाद्या जाणत्या स्त्रीचा हा अतिशय प्रगल्भ आणि समंजस असा उद्गार आहे. दीर्घ काळाने या कवयित्रीचा हा नवीन कविता संग्रह आपल्या समोर येतोय तेव्हा त्या काळाच्या पटलात अनुभवलेलं जे काही संचित आहे ते अतिशय उत्तम रीतीने आपल्याला या संग्रहामध्ये पाहायला मिळतं. स्त्री लिहू पाहते, कवितेतून व्यक्त होते, तेव्हा खरं तर ती जीवनातलं वास्तव आणि जीवनातली स्वप्न या दोन स्तरांवरच्या काव्यवाटा शोधत असते. एका अर्थाने ते सृष्टीच्या आत्मभानाशी एकरूप होणं सुद्धा असतं. प्रतिभा सराफ यांची ही या टप्प्यावरची कविता आहे. ती अशाच विशुद्ध अशा सृजन तत्वांचा शोध घेणारी कविता आहे. पण ती कविता फक्त दुःखाची गाणी गाणारी नाही, तर ती शांतपणे प्रश्न उपस्थित करते. वास्तवाकडे डोळसपणे पाहते आणि त्याच वेळी स्वप्नांचा मागोवाही घेते. ती अतिशय ठामपणे उभी आहे. ती आयुष्याच्या विश्वासावर उभी आहे.
जगताना आपल्या मनात जे अनेक प्रश्न पडतात त्या सनातन प्रश्नांची उत्तरं ती शोधत जाते आणि कधी कधी अतिशय थेटपणे व्यक्त होते. या कवयित्रीचं एक वैशिष्ट्य असं आहे की आपल्या जीवनातले सगळेच प्रश्न किंवा या कवितेमध्ये आलेले ह्या प्रतिमा या संपूर्णपणे आजच्या दैनंदिन जीवनाशी, तिच्या आजच्या जीवनाशी संलग्न अशा आहेत. उदाहरण घ्यायचं तर मला तिची पिना ही कविता या कवयित्रीची फार आवडते. त्यामध्ये असं म्हटलंय, बाई कितीतरी पिना लावते निऱ्यांना, पदराला आणि कुठे कुठे, शरीराच्या एका एका अवयवांना पूर्ण झाकण्याच्या प्रयत्नात. तिच्या मनावरच्या पिना कोणालाच दिसत नाहीत. अतिशय सहजपणे थोडक्या शब्दांमध्ये आणि एका सहज भावात अनेक प्रश्न उपस्थित करणारी अशी ही कविता आहे. आणि मुळात आणखीन एक या कवयित्रीचं वैशिष्ट्य जाणवतं ते असं की कधी कधी आपल्याला जगण्यामध्ये विपरीत अनुभव येतात आणि आपल्या जगण्यावरचा विश्वास उडून जावा अशा अनेक गोष्टी आजूबाजूला घडत असतात. पण तसे अनुभव येऊन सुद्धा तिचा या जीवनाच्या पायावरती एक अतिशय सकारात्मक अशी निष्ठा आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा 2 स्तरांवरच्या या कविता आपल्याला या संग्रहामध्ये दिसतात. आई समजवायची भूत नसतात म्हणून. आई म्हणायची, अगं भूतांना नाही, जित्या माणसांना घाबरलं पाहिजे. बाई झाल्यावर आईच्या बोलण्याचा अर्थ कळतोय. अतिशय सहजपणे आणि संवादी स्वरूपाने व्यक्त होणारी ही कविता आहे. या कवयित्रीचा प्रेमावर आणि माणूसपणाच्या नात्यांवरही विश्वास आहे. निसर्गाशी एक अतिशय संवादी असं या कवयित्रीचं नातं आहे. या कवितांमध्ये जे एक भाषिक अवकाश आहे त्यात या निसर्ग प्रतिभांचं प्रतिबिंब अनेक वेळा पडलेलं दिसतं. ही कविता अतिशय परिपक्व आहे, त्यामध्ये अनुभव संपन्नता आहे, पण मूळ गाभ्यामध्ये जी कोवळीक आहे ती सुद्धा अनेक कवितांमधून दिसते. या अभिव्यक्तीमध्ये एक आत्मलीन अशी वृत्ती आहे आणि संयमाकडे जाणारी ही कविता आहे. वेदनेच्या वाटेने पुढे चालत आलेली आहे तरी सुद्धा एक विद्रोह या कवितेमध्ये आपल्याला दिसत नाही. बाईपणांच्या नियमांचा ती उहापोह करते आणि मुक्तछंद हा तिचा पिंड असला तरी सुद्धा कधी कधी अतिशय भावोत्कट कविता अतिशय सुंदर अशा लयीमध्ये इथे येतात. तुझं तोलून बोलणं जणू टांगल झुंबर, तुझं जपून चालणं जणू संथ शांत लाट, जपे किनाऱ्याचा काठ, वाळूतली पाय वाट. या कवयित्रीकडे एक अनुभव संपन्नता आहे, तशीच तिची शब्दांवरती हुकूमत आहे आणि भावकवितेला आवश्यक असणारं एक संवेदन या कवितेमध्ये आहे. नाहीतर समकालातल्या कवितेमध्ये अनेक वेळा आपण असं पाहतो की जगण्याच्या जाणीवांचे उद्गार तिथे निर्माण होत असतात, त्यावेळी त्या कविता गद्यप्रायतेकडे वळतात. किंबहुना कवितेचा विशेष जो एक भावावस्था प्रकट करणं किंवा मनाचे कंगोरे समोर उलगडून दाखवणं ही भाववाही अवस्था या समकालीन कवितांमध्ये काही वेळा हरवल्यासारखी दिसते. पण प्रतिभा सराफ यांच्या कवितेमध्ये मात्र असं झालेलं दिसत नाही, कारण या कवयित्रीचा मूळचा लेखनपिंड हा अतिशय भावस्पर्शी, तरल, तटस्थ आणि निखळपणे जीवनानुभव मांडणारा असा आहे. स्त्री मनाची अभिव्यक्ती अतिशय निर्मळपणे व्यक्त करणार आहे. ती समाजाला प्रश्न विचारते, त्याचप्रमाणे स्वतःच्या मनालाही प्रश्न विचारते आणि मनामध्ये चालणारं हे विचारांचं द्वंद्व या कवितेमध्ये मांडलेलं आपल्याला दिसतं. आई मुलीच्या नात्याचे अनेक उत्कट पदर यापूर्वी त्यांनी व्यक्त केलेले आहेत आणि त्यातलं वास्तव अलवारपणे समोर ठेवलेलं आहे. पण खिडक्या आणि पडदे किंवा घराजवळच राहते आई अशा कवितांमधून हा धागा अतिशय नेमकेपणाने पकडलेला आहे.
मुलगी तिच्या संसारात मग्न आणि आई तिच्या अंगणात सुन्न अशा शब्दांमध्ये ते व्यक्त होतं. मुळात आई आणि मुलगी यांचं नातंच मुळी अतिशय तरल आणि नाजूक असतं, पण ते नातं वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती बदलत जातं आणि स्त्रीच्या आयुष्यात हे जे टप्पे येतात तेव्हा ती त्याला कसं सामोरं जाते हे या कवितांमधून आपल्याला फार चांगल्या रीतीने समजून येतं. त्याचप्रमाणे मला एक या संग्रहातली अतिशय आवडलेली कविता म्हणजे सासू सासऱ्यांबरोबरचं नातं त्यांनी इथे रेखाटलेलं आहे. खरं तर सासू सासऱ्यांचं नातं हे फारसं काही म्हणजे बदनाम झालेलं एखादं नातं आहे थोडंसं, पण तरीही त्यांच्या प्रेमाचा ओलावा आणि त्यांच्याबद्दल असणारे अनुबंध एका कवितेमध्ये अतिशय सुंदरपणे व्यक्त केलेले आहेत. आणि मला वाटतं मराठीमध्ये अशा प्रकारची कविता, सासू सासऱ्यांवरचं नातं व्यक्त करणारी कविता पहिल्यांदाच दिसते. या कवितांमध्ये कायम दिसणारा एक अनामसा मी आहे आणि त्याचं जीवलगाशी असलेलं एक नातं आहे, ते सुद्धा अनेक वेळा निसर्ग प्रतिमातून अधोरेखित केलेलं दिसतं. प्रत्येक वर्षीचा पाऊस, समज अशा अनेक कविता आहे ज्यामधून हे नातं अधोरेखित होतं. मुळात या कवयित्रीच्या जगण्याची भूमी ही सकस आहे. त्यातून येणारी स्वप्न ही तिच्या अवघ्या जीवनाला व्यापत जातात आणि मला तुझ्या आयुष्यात फुले आणून द्यायची नाहीत, मात्र मला तुझ्या आयुष्यात सुगंध आणायचा आहे असं ती तरलपणे सांगताना दिसते. या कवितांची शैली अतिशय सहज फुलत जाणारी, संवादी आहे, पण मनात उमटणारे जे सार्वत्रिक अंतःकल्लोळ आहेत त्याचा लेखाजोखा ही कवयित्री ठामपणे मांडते. आशा नावाची कविता आहे. तिथे कोणीतरी फेकण्याआधी झोकून दिले मी स्वतःला, जसे सत्व काढून फेकून दिला जातो कचरा, इतके का पिळवटू दिले मी स्वतःला, अशा पद्धतीची जाणीव व्यक्त केलेली दिसते. सभोवतालच्या जगण्याचा धांडोळा घेतानाच आत्मशोधाचा प्रवास करणारी ही कविता आहे आणि त्यामुळे या कवितेमधला एक विशुद्ध सृजन तत्वांचा प्रवास हे महत्त्वाचं तत्व मला म्हणजे हे महत्त्वाचं सूत्र मला या कवितांमध्ये दिसतं. जगण्याच्या अनेक पैलूंना वेढून टाकणाऱ्या अनेक भावनांना एक साक्षात असं रूप या कवितांमध्ये दिलेलं आहे आणि ही कविता वाचताना आपण अंतर्मुख होतो. कुठेतरी अंतःप्रेरणेने आलेली ही कविता आहे आणि त्यामुळे वाचकाच्या मनात प्रश्न पडतात आणि कुठेतरी आपल्या जगण्याशी या कवितेतले अनुभव आपण बांधून घेऊ शकतो. शेवटी मला या कवयित्रीची एक कविता काही ओळी वाचून दाखवाव्याशा वाटतात. कातर वेळ. तू अनुभवली आहेस का कधी कातर संध्याकाळ. तू अनुभवली आहेस का कधी कातर संध्याकाळ. पाठवून दे म्हणालास मी उतरवत बसले कागदावर. समुद्र, आकाश, पक्षी, लाटा, ढग, मावळता सूर्य. पक्षी आले घरात. खिडकीच्या ग्रिलमधून सहजच आणि टिपून गेले सगळे शब्द. कागद पुन्हा कोराच झाला. कशी पाठवू कातर संध्याकाळ. अतिशय एखादं फूल कसं सहज फुलून यावं तशा पद्धतीने मनात उमललेल्या भावना तितक्याच लयबद्ध रीतीने आणि अतिशय समजुतीने मांडणारी ही कविता आहे. हा एक प्रगल्भतेकडे जाणारा कवयित्रीचा प्रवास आहे, आत्मशोधाचा प्रवास आहे. त्यातून एक सतत कवयित्रीचं स्पंदनशील मन आपल्याला समोर दिसून येतं आणि त्यामुळे ह्या कविता वाचल्यावरती एक आपल्याला संपन्न करणारा अनुभव मिळतो. अतिशय मनाला म्हणजे आपल्या मनामध्ये सतत मुरून जाईल, या कविता सतत आठवत राहतील अशा पद्धतीच्या या कविता आहेत. मी आज प्रतिभा सराफ यांना सुद्धा खूप शुभेच्छा देते आणि या उपक्रमाला सुद्धा खूप शुभेच्छा देते आणि अशा उपक्रमांची आज खरंच गरज आहे. सातत्याने हा उपक्रम चाललेला आहे याचं मला खरंच कौतुक वाटतं आणि आज मला इथे बोलण्याचा एक संधी मिळाली त्याबद्दलही मला खूप मनापासून आनंद मी व्यक्त करते. धन्यवाद.